नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये महिपतशी सामोरं जात असताना सायलीला तिचा भूतकाळ आठवताना आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता महिपत प्रतिमा आत्यांना म्हणत असतो, वा प्रतिमा वा, अगं जगण्यासाठी किती धडपड, पण जगण्याच्या बाबतीत तुझं नशीब लय भारी आ, एक नंबर. तेव्हा बी मी तुला मारण्यासाठी एवढा मोठा डाव आखला, पण लई नशीब भारी, तू तेव्हाही वाचली आणि आता माझ्यासमोर उभी राहिली. पण जे 22 वर्षापूर्वी मी करू शकलो नाही ना, ते आज मी करणार. आज तुला जिवंत सोडणार नाही. तेव्हा लगेच प्रतिमा आत्या म्हणू लागतात, म्हणजे तो अपघात तू घडवला होता? त्यावर लगेच महिपत म्हणू लागतो, घडवला नाही, सगळं प्लॅनिंग माझं होतं. त्यासाठी मी त्या ड्रायव्हरला एका रात्रीत मालामाल केलं होतं, पण ऐन वेळेस त्याने गद्दारी केली. कारण मला तुझ्या फॅमिलीला संपवायचं होतं, तुला, तुझ्या नवऱ्याला आणि तुझ्या त्या पोरीला. पण नाही, तुम्ही तिघेही वाचलात. पण बास, आता तुझं तिकीट हा महिपत फाडणार. असे म्हणत आता महिपतने प्रतिमा आत्यावरती बंदूक रोखलेली असते. तर इकडे आता रविराज काका पोलीस स्टेशनमध्ये फाईल बघत असतात. तर त्यात बाबूविषयी काहीही कागदपत्र नसतात. तेव्हा लगेच रविराज काका मला, असं कसं झालं? ॲक्सिडेंट झाला तेव्हा मी बाबूविषयी सगळं काही सांगितलं होतं, मग बाबूचं डेथ सर्टिफिकेट त्यात सगळं कसं काही नाही आहे? नाही नाही नाही, नक्कीच कोणीतरी हे कागदपत्र लपवलेली दिसत आहेत, असा डाऊट आता रविराज काकांना आलेला असतो. तर इकडे प्रतिमा आत्या म्हणू लागते, म्हणजे तो अपघात तू का घडवला होता, का हे सगळं करत होता? तेव्हा लगेच आता महिपत म्हणू लागतो, सांगतो प्रतिमा, तुला समद काही सांगतो. हा सगळा डाव माझा होता, कारण तुम्हा तिघांना मला संपवायचं होतं. पण ऐन वेळेस घात झाला. जेव्हा ॲक्सिडेंट होत होता ना, तेव्हा मी वरनं टेकाडावरनं बघत होतो. ज्या क्षणाला ॲक्सिडेंट झाला ना, त्या क्षणाला तुझी पोरगी गाडीतनं उडून कुठेतरी पडली. तुझी ती तन्वी कुठेतरी गेली असेल, तिचा काही पत्ता लागला नाही. पण तुझा नवरा रविराज तो बेशुद्ध पडलेला होता आणि तू मात्र तुझ्या मुलीला शोधण्यासाठी गाडी बाहेर पडली आणि या जंगलात या ठिकाणी आली, या जागेवर, आठवतंय ना? आणि मग मी तुझा पाठलाग करत तुझ्यापर्यंत पोचलो आणि तुझ्या तोंडावरती जळत्या लाकडाने मी वार केले. मला वाटलं तेव्हा तू संपली असेल, पण नाही, आज 20 वर्षांनी तू पुन्हा माझ्यासमोर येऊन उभी राहिली. तेव्हा लगेच प्रतिमा आत्यांना धक्का बसतो, म्हणजे महिपत, तू माझा चेहरा जाळला, का केलं असंच तू? तेव्हा महिपत म्हणू लागतो, कारण तेव्हा माझ्याकडे बंदूक नव्हती ना. जर बंदूक असती ना तर तुझ्या डोसक्यात गोळ्या घातल्या असत्या, पण आज तुला सोडणार नाही. तेव्हा लगेच आता इकडे चैतन्याने मात्र त्या गुंडांना खूप मार दिलेला असतो, खूप मारलेलं असतं. पण त्या क्षणाला पाठीमागनं एक गुंड येतो आणि चैतन्याच्या डोक्यात वार करतो. चैतन्य मात्र बेशुद्ध अवस्थेत खाली पडलेला असतो. तर इकडे आता प्रतिमा आत्या म्हणू लागतात, सांग, काय वैर होतं आमचं तुझ्याशी? अरे बोल ना, का तू माझ्या कुटुंबाच्या मागं लागला होता, का आम्हाला संपवायचं होतं, सांग लवकर. तेव्हा महिपत म्हणू लागतो, प्रतिमा प्रतिमा, अगं किती सांगू तुला? बरं ठीक आहे, सांगतो, शॉर्टकट सांगतो. तसंही आता 2 मिनिटात तू ढगात जाणारच आहे, तू कुणाला काय सांगणार आहे? त्यामुळे मी सांगतो, मी मारलं होतं तुम्हाला सगळ्यांना, पण तुम्ही तेव्हा वाचले होते, म्हणजे तुमचं दैव चांगलं आणि माझं दुर्दैव होतं ना. पण आता नाही, आता तुझी पावती फाडली प्रतिमा. असे म्हणत आता प्रतिमा आत्यावरती इथे महिपतने बंदूक रोखलेली होती. त्याच वेळेस प्रतिमा आत्यांना ते पाठीमागचं सगळे काही क्षण आठवू लागतात. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणू लागतात, महिपत, तुझे केलं ना ते अगदी चुकीचं होतं, मला सगळं आठवतंय. माझ्या तन्वीला शोधण्यासाठी मी या जागेवरती आली होती आणि तेव्हा तू माझ्यावरती वार केले होते. त्यानंतरचं मला सगळं आठवतंय. आता जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा तू माझ्यासमोर आला होता, तेव्हा महिपत मला तो आठवतंय ना. मग प्रतिमा, आता तुझ्या डोसक्यात गोळी जाणार. असे म्हणत आता लगेच पाठीमागनं एक गुंड धावत येतो. आता तो प्रतिमावरती बंदूक रोखतो. त्याच वेळेस पटकन झाडाच्या आड लपलेली सायली असते ना, तिला गरगरल्यासारखं होत असतं, तिला सगळं काही आठवत असतं. म्हणजे कसा ॲक्सिडेंट झाला, ती गाडी, ते सगळं अदृश्य इथे तिला दिसू लागतं. त्याच वेळेस आता लगेच सायली पटकन पळत जाते आणि एक जळतं लाकूड हातात घेऊन आता प्रतिमा आत्यांच्या पाठीला पाठ देऊन सायली त्या गुंडाला सामोरं जाण्यासाठी उभी राहते. आता एका बाजूने महिपतला सामोरं जाण्यासाठी
प्रतिमा आत्या उभ्या असतात. तर त्याच दुसऱ्या बाजूने आता इकडे सायली उभी असते. तेवढ्यात अर्जुन तिथे आलेला असतो. आता मात्र हे सगळं समोर बघताच अर्जुनलाही धक्काच बसतो, कारण दोघांच्याही हातात बंदुकी असतात आणि दोघांनीही आता प्रतिमा आत्या आणि सायलीवरती नेम धरलेला असतो. तेव्हा लगेच आता महिपत म्हणू लागतो, प्रतिमा आज तू संपणार. त्या क्षणाला आता गोळी झाडलेली असते. आता मात्र अर्जुनला मोठा धक्का बसतो, पण मात्र ही गोळी सायली किंवा प्रतिमा आत्यांना लागलेली नसून ही इन्स्पेक्टर साहेबांनी मारलेली असते. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब लागतात, महिपत बंदूक खाली टाक, आता आम्ही तुला चारही बाजूने घेरलेलं आहे. आता लगेच पोलिसांनी पटकन त्या महिपतच्या गुंडाला पकडलेलं असतं. त्याच वेळेस आता महिपत मात्र इकडे तिकडे बघू लागतो. तेव्हा अर्जुन पटकन येतो आणि सायली आणि प्रतिमाला तिकडनं जरा बाजूला घेऊन जातो. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, महिपत चल पटकन बंदूक खाली टाक. तेवढ्यात महिपतचे गुंड येतात आणि आता त्यांनी महिपत ला वाचवण्यासाठी आता पोलिसांवरती गोळ्या झाडायला सुरुवात केलेली असते. आता मात्र लगेच सगळेजण झाडाआड लपतात आणि गोळीबार चालू असतात, पण त्या चपाट्यात महिपत आणि त्याची गुंड तिकडनं निसटलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब महिपत जास्त लांब जाऊ शकत नाही, आपण लगेच त्याचा पाठलाग करूया. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, अर्जुन सर तुम्ही काळजी करू नका, बरेचसे हवालदार गेलेत महिपत पाठीमागे आणि मीही जातो. तेव्हा अर्जुन म्हणू लागतो, मीही येतो तुमच्याबरोबर, चला. पण सायली तू प्रतिमा आत्याला आता इकडनं लगेच घेऊन जा. हे बघ आपल्याला रिस्क घ्यायची नाही, कदाचित तो महिपत पुन्हा अटॅक करण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब आता एका कॉन्स्टेबलला बोलवतात आणि प्रतिमा आणि सायलीला घरी सोडण्याची जबाबदारी त्यांच्यावरती देतात. आता लगेच इन्स्पेक्टर साहेब अर्जुन आता जंगलातनं निघालेले असतात. त्याच वेळेस त्यांना समोर चैतन्य पडलेला दिसतो. तिथे 4-5 गुंडही बेशुद्ध अवस्थेत पडलेले असतात. आता पटकन चैतन्याला बघताच अर्जुन घाबरतो. चैतन्य अरे काय झालंय? पटकन आता इन्स्पेक्टर साहेब पाण्याची बॉटल देतात आणि आता चैतन्याच्या तोंडावरती अर्जुनने पाणी शिंपडलेलं असतं. चैतन्य मात्र जागा होतो. त्याच वेळेस तुम्हाला अर्जुन तो महिपत. त्याच वेळेस अर्जुन लागतो, चैतन्य घाबरू नको, सगळं काही ठीक आहे, घाबरू नको. त्याच वेळेस आता इथे लगेच इन्स्पेक्टर साहेब लागतो, चैतन्य सर तुम्ही किती कॅमेरे लावले होते इथे? तेव्हा अर्जुन लागतो, सर कमीत कमी 5 कॅमेरे आम्ही इथे लावले होते. त्याच वेळेस आता सगळे इन्स्पेक्टर साहेब आता ते कॅमेरे चेक करू लागतात. तर त्यातले 3 कॅमेरे डॅमेज केलेले असतात. तर लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, हे बघा अर्जुन सर फक्त 2 कॅमेरेच आत्तापर्यंत चालू होते आणि त्यात आम्ही बघितलंय महिपत इथे कुठेच दिसत नाही. याचा अर्थ तो फरार झालाय, आम्ही त्याला शोधतो, तुम्ही आता घरी जा. असे म्हणत अर्जुन आणि चैतन्य तिकडनं निघालेले असतात. तर आता त्या जंगलाच्या बाहेर महिपत आणि ती गुंड पोचलेली असतात. त्याच वेळेस एक मोठा ट्रक येतो. तेव्हा लगेच महिपत आता त्या ट्रकमध्ये बसलेला असतो. तेव्हा तो आपल्या गुंडांना म्हणू लागतो, तो नागराज इकडे पडलेला होता ना इथेच कुठेतरी, कुठे गेला? इथे थांबायला सांगितलं होतं त्याला बघा. तेव्हा ते गुंड म्हणू लागतात, सर तुम्ही आधी निघा इकडनं, नागराज येईल, गेला असेल तो कदाचित. असे म्हणत आता महिपत तिकडनं निघालेलो असतो. तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. रविराज काकांनाही टेन्शन आलेलं असतं, कारण या सगळ्यात तो महिपत निसटलेला असतो ना. तर आता इकडे सकाळी सकाळी कल्पना देवयाईसमोर प्रार्थना करत असते, अर्जुन सायली जिथे कुठे असतील त्यांना सुखरूप ठेव. त्याच वेळेस आता दरवाजात सायली, प्रतिमा आणि रविराज काका आलेले असतात. तेव्हा लगेच आता एवढं सकाळी सकाळी प्रतिमा आत्या आणि रविराज काकांना बघून सगळ्यांना धक्का बसतो. त्यावर लगेच आता पाठीमागनं अर्जुन आणि चैतन्य आलेले असतात. चैतन्याची अवस्था बघून अश्विन विचारू लागतो, चैतन्य काय झालंय, तुला मार लागलाय का? तेव्हा लगेच अर्जुन म्हणू लागतो, नाही एवढं काही नाही, घरात कुणालाही काही सांगितलं जात नाही, सगळेजण आतमध्ये देतात. आता अश्विन लगेच इथे चैतन्याला चेक करतो, त्याला गोळ्या औषधं वगैरे देतो. त्याच वेळेस इकडे आता लगेच रविराज काका म्हणू लागतो, प्रतिमा जंगलात जे काही झालं ते खरंच मला माहिती नाही, पण खरंच तू आज जे काही केलंय ना ते खूप मोठं होतं. तेव्हा लगेच आता कल्पना काकू म्हणू लागतो, नेमकं काय झालंय आम्हाला सांगाल का? आता झालेला सगळा प्रकार म्हणजे पहिल्यापासनं, जेव्हापासनं सायलीचे आईवडील खोटे या घरात आणले होते तेव्हापासनं सगळी स्टोरी इथे आता अर्जुनने सांगायला सुरुवात केलेली असते. कसा या ॲक्सिडेंटची महिपतचा संबंध होता, आम्ही त्याला घाबरवलं, त्यानंतर आज त्याला त्या ठिकाणी बोलावलं होतं पण तो तिकडनं निसटला आणि प्रतिमा आत्यांनी कसं धाडस केलं हे सगळं काही आता इथे अर्जुनने सांगितलेलं असतं. आता मात्र हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो. तर इकडे आता सकाळ झाल्यानंतर नागराज मात्र लंगडत कसा तरी रस्त्याला जंगलातनं बाहेर आलेलो असतो, पण एकही गाडी त्याला भेटत नाही. तेवढ्याच प्रियाची गाडी आलेली असते.
प्रियाने आता नागराजला मात्र आपल्या गाडीत घेतलेलं असतं. नागराज मात्र धापा टाकत असतो, चल बाई इकडनं लवकर निसट, इथे जर आपल्याला कोणी बघितलं ना खूप अवघड होऊन जाईल असे म्हणत आता प्रिया आणि नागोबा तिकडनं निसटलेले असतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सायली अर्जुन आपल्या रूममध्ये आलेले असतात. संध्याकाळची वेळ झालेली असते तेव्हा लगेच आता सायली म्हणू लागते, खरंच आज प्रतिमा आत्यांनी जळतं लाकूड हातात घेऊन महिपतची जो सामना केलाय ना तो खरंच खूप भयानक होता. पण हे सगळं होत असताना ना मला असं गरगरल्यासारखं होत होतं आणि सारखं ते अपघाताविषयी आठवत होतं. या सगळ्याशी माझा काय संबंध असेल? आपण तर हे सगळं प्रतिमा आत्या आणि रविराज काकांसाठी करतोय ना, मग मला का असं आठवतंय? नेमकं काय संबंध असेल माझा? आता मात्र सायलीच ही तन्वी आहे हे सत्य कसं समोर येणार आणि सायलीला सगळा भूतकाळ कसा आठवणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिला